या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी देशाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका सनातनवादी वकील राकेश किशोर याने चप्पल फेकून मारण्याचा जो भ्याड प्रयत्न केला त्याचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून सनातनवादी वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांच्याकडे केली आहे। वास्तविक पाहता मुख्य न्यायाधीश यांच्यावर हल्ला म्हणजे देशावर हल्ला, संविधानावर हल्ला। या हल्ल्यामुळे देशाची इज्जत संपूर्ण जगामध्ये गेली आहे आणि तरी सुद्धा हा वकील म्हणतो की माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही, हे मला देवानेच करण्यास भाग पडले आहे। गेल्या सप्ताहात देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळी घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली। तरी सुद्धा जर देश आणि देशातील जनता शांत बसत असतील तर हे लोक देशावर एका धर्म संस्कृतीचे राज्य निर्माण करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलतील तर आपण किती शांत बसावे आणि का असा प्रश्न जनतेला पडला असून जशास तसे उत्तर देण्यासाठी भीमशक्ती संघटना तयार आहे आणि म्हणून या सनातनी वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याचे काम केंद्र सरकार, देशाचे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे आहे। देशाची इज्जत वाचवायची असेल तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा भीमशक्ती संघटनेला वेगळा मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला। यावेळी भीमशक्तीचे सुबोध वाघमोडे, राजभाऊ कदम, मेजर सुखदेव साबळे, उमेश सुरते, प्रमिला तुपलोंडे, ज्योतिताई गायकवाड, अश्विनी सोलापुरे, सलीम मुल्ला, के.एम. कांबळे, विक्रम वाघमारे, इब्राहिम शेख, कीर्ती शिवशरण, राजाभाऊ खंदारे, समीर मुजावर, हर्षदीप बनसोडे, रविराजे चंद्रकार, रमाताई लालसरे, अशोक नागटिळक, सुरेश जाधव, रावडे, शशिकांत वीरपुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते। काल सोमवारी आपल्या देशाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर नावाच्या एका वकिलानं बूट फेकून मारण्याचा आणि हल्ला करण्याचा जो प्रयत्न केला, या हल्ल्याचा सर्वप्रथम भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही निषेध करीत आहोत आणि त्याच्यावर देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्याला अटक झाली पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी पाटील साहेब यांना या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आमच्या ज्या भावना त्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करू। परंतु ही कालची जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आणि भारत देशाची जी काही इज्जत होती ती इज्जत घालवण्याचं काम ह्या माणसाने केलेलं आहे। खऱ्या अर्थानं ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।